1 जुलै 2018ची ती पहाट. दिल्ली अजून पूर्णपणे जागी झाली नव्हती. उत्तर दिल्लीच्या बुरारी भागातील गल्ल्यांमध्ये रोजच्या सारखी वर्दळ सुरू होणार होती. शेजारी राहणारे गुरुचंद सिंग रोजच्या सवयीप्रमाणे सकाळी 7च्या सुमारास दूध आणण्यासाठी घराबाहेर पडले. समोरच एक दुकान होतं. रोज सकाळी 6 वाजता उघडणारं दुकान आज मात्र अजूनही बंद होतं. नेमकं काय झालंय कुतूहलापोटी ते घरच्या वरच्या मजल्यावर गेले आणि त्यांनी उघड्या दरवाजातून आत पाऊल ठेवले आणि पुढच्याच क्षणी त्यांच्या तोंडून एक किंकाळी निघाली आणि ज्यानं संपूर्ण दिल्ली हादरून गेली. त्या हॉलमध्ये छताच्या लोखंडी जाळीला चुंडावत कुटुंबातील 10 सदस्य एका वर्तुळात लटकलेले होते. जणू काही एखादं झाड आणि त्याच्या लटकणाऱ्या फांद्या. त्यांच्या डोळ्यांवर पट्ट्या होत्या, तोंड कापडानं घट्ट बांधलेलं होतं आणि हात पाठीमागे बांधले होते. दुसऱ्या खोलीत कुटुंबातील सर्वात वृद्ध सदस्य, एक साधारण 77 ते 80 वर्षांच्या नारायणी देवी यांचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता आणि एकाच घरातील 11 माणसं एकाच वेळी शांत झाली होती. संपूर्ण देशात एकच चर्चा सुरू झाली. ही सामूहिक हत्या आहे की आत्महत्या? पोलीस तपासाला सुरुवात झाली आणि जे सत्य समोर आले ते कोणत्याही काल्पनिक हॉरर चित्रपटापेक्षा कितीतरी पटीनं जास्त भयावह होतं. आणि या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार होता ललित. नमस्कार मित्रांनो, मी प्रमिल क्षेत्रे. संपूर्ण गोष्ट ऐकण्यासाठी पटकन प्रमिल क्षेत्रे या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 10 वर्षांपूर्वी म्हणजेच 2007 मध्ये ललितचे वडील भोपाल सिंग यांचं निधन झालं होतं. ललित आपल्या वडिलांच्या खूप जवळ होता. त्यांच्या निधनानंतर तो पूर्णपणे खचून गेला. काही काळानंतर त्यानं मौन धारण केलं, पण अचानक एक दिवस त्यानं बोलायला सुरुवात केली आणि दावा केला की वडिलांचा आत्मा त्याच्या शरीरात येतो. कुटुंबाचा यावर विश्वास बसला, कारण ललित ज्या काही गोष्टी सांगायचा ना त्याने कुटुंबाची प्रगती होत गेली. त्यांचं दुकान वाढलं, प्रियंकाचा साखरपुडा झाला आणि घरात समृद्धी आली. कुटुंबाला वाटलं की हे सर्व त्यांच्या मृत वडिलांच्या आशीर्वादामुळेच होते. तो व्यवसायानं प्लायवूडचं दुकान चालवत होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 2004 मध्ये एका अपघातात त्याने आपली बोलण्याची क्षमता गमावली होती. पण वडिलांच्या मृत्यूनंतर ती चमत्काररित्या परत आल्याचा दावा त्याने केला होता आणि याच चमत्कारामुळे कुटुंबाचा त्याच्यावरचा विश्वास दृढ झाला. गेल्या 11 वर्षांपासून ललित एक डायरी लिहित होता. पोलिसांनी जेव्हा घर तपासलं तेव्हा त्यांना अशा 11 डायऱ्या मिळाल्या. त्या डायऱ्यांमध्ये वडिलांच्या नावाने सूचना लिहिल्या होत्या. त्यात लिहिलं होतं की घरातील सदस्यांनी कसं वागावं, पैसा कुठे खर्च करावा आणि देवाची भक्ती कशी करावी. आता यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुशिक्षित असूनही कुटुंबातील एकही सदस्य ललितला विरोध करत नव्हता. 24 जून 2018 पासून डायरीतील सूचना अधिक भयानक होऊ लागल्या. वटपूजा करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. 30 जूनच्या रात्री CCTV फुटेजमध्ये दिसते की कुटुंबातील सदस्य स्वतःच बाहेरून 5 स्टूल आणि दोऱ्या विकत आणत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नव्हती, ना आत्महत्येचा विचार नव्हता. डायरीत स्पष्ट लिहिलं होतं की हे विधी करताना घाबरू नका. जेव्हा तुम्ही गळ्याला फास लावून लटकलेले असाल तेव्हा वडील स्वतः येतील आणि तुम्हाला वाचवतील. त्यानंतर तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. आणि ती रात्रीचे 1 वाजले होते. सर्वांनी मिळून डायरीतील सूचनांचं पालन केलं. हात बांधले, डोळे झाकले, स्टूलवर उभे राहिले. त्यांना खात्री होती की ते मरणार नाही. त्यांना वाटलं होतं
की हा केवळ एक विधी आहे ज्यातून ते पुन्हा जिवंत बाहेर येतील. पण वडील आलेच नाहीत. एका मागून एक स्टूल सरकले आणि काही मिनिटातच 11 जणांचा जीव गेला. पोलीस तपासात त्या घरातील 11 पाईप्सही, जे पाईप्स होते घरातले, त्यांची चर्चा झाली, जे घराच्या बाहेरच्या भिंतीवर विशिष्ट पद्धतीने लावले होते. 7 वाकडे आणि 4 सरळ, जसे मृतदेह लटकलेले होते. ही केस आपल्याला सांगते की अंधश्रद्धा आणि मानसिक आजार जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते सुशिक्षित माणसांनाही मृत्यूच्या दारात उभं करू शकतात. बुरारीचं ते घर आजही तिथेच आहे, पण त्या 11 माणसांची कथा आजही विचार करायला भाग पाडते. आपण विज्ञानाच्या युगात राहतो की अजूनही एखाद्या अदृश्य अंधाराच्या ताब्यात आहोत. बुरारी प्रकरणातील जादूटोणा हा घटक या केसला अधिक भयानक बनवतो. पोलिसांच्या तपासात काही महत्वाचे पैलू समोर आले जे थेट अंधश्रद्धा आणि तंत्रमंत्राशी संबंधित होते. डायऱ्यांमध्ये सर्वात धक्कादायक उल्लेख वटपूजा या विधीचा होता. ललितच्या सूचनेनुसार कुटुंबाने अशा प्रकारे लटकायचं होतं जसे वडाच्या झाडाला पारंब्या जमिनीकडे झुकलेल्या असतात. ही एक प्रकारची तांत्रिक साधना होती. त्यांना वाटलं की या विधीमुळे त्यांना सिद्धी प्राप्त होईल आणि मृत वडील स्वतः प्रकट होऊन त्यांना वाचवतील. घराच्या एका भिंतीवर 11 प्लास्टिकचे पाईप्स बाहेर काढलेले होते. विशेष म्हणजे त्यातील 7 पाईप्स खालच्या बाजूला झुकलेले होते आणि 4 सरळ होते. मृतांमध्येही 7 महिला आणि 4 पुरुष होते. आजूबाजूच्या लोकांचा असा दावा होता की हे पाईप्स मृतांच्या आत्म्यांना बाहेर जाण्यासाठी किंवा विशिष्ट ऊर्जेसाठी लावले गेले होते. जरी बिल्डरनं हे पाईप्स व्हेंटिलेशन असल्याचं सांगितलं तरी त्यांचा आकडा किंवा दिशा जादूटोण्याच्या संशयाला बळ देणारी होती. ललितच्या डायरीत प्रत्येक गोष्टीसाठी विशिष्ट वेळ आणि संख्या दिली होती, जसे की विधी करण्यासाठी रात्रीची वेळ निवडणं, अन्नामध्ये विशिष्ट पदार्थांचा वापर करणं आणि घरातील सदस्यांनी एकमेकांचे हातपाय कसे बांधावे याचे नियम. हे सर्व एखाद्या तांत्रिक विधीसारखं पार पडलं गेलं. तपासात असं आढळलं की हे कुटुंब आत्महत्या करतं. मुळात हे कुटुंब आत्महत्या करतं हे असं त्यांना वाटतच नव्हतं. हा जादूटोण्यातील एक प्रकारचा अंधविश्वास होता की मृत्यूच्या दारात जाऊन परत आल्यावर त्यांना अफाट शक्ती मिळेल असं डायरीत होतं. आणि डायरीत असंही लिहिलं होतं की शेवटच्या क्षणी पाणी डब्यात ठेवायचं. जेव्हा तुम्ही लटकले असाल तेव्हा पाण्याचा रंग बदलेल. याचा अर्थ ते मृत्यूनंतरच्या चमत्काराची वाट पाहत होते. जादूटोण्याच्या नावाखाली ललितनं संपूर्ण कुटुंबाला मानसिक दृष्ट्या गुलाम बनवलं होतं. प्रियंका जी सुशिक्षित होती आणि जिचा साखरपुडा झाला होता तिनेही याला विरोध केला नाही. याचे कारण धार्मिक भीती आणि चमत्काराची ओढ हेच होतं, जे जादूटोण्याचा मूळ आधार असतात. थोडक्यात सांगायचं तर ही केवळ आत्महत्या नव्हती, तर तंत्रमंत्र आणि अंधश्रद्धेच्या अतिरेकातून ओढून घेतलेली एक शोकांतिका होती. त्यांना वाटलं होतं की ते देवाची किंवा पितरांची सेवा करतात, पण प्रत्यक्षात ते स्वतःच्या मृत्यूचा विधी करत होते. तुर्तास इतकंच. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.